श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना का मत द्यायचे? आम आदमी पार्टीचा सवाल। राज्यातील शिंदे सरकारच्या वतीने 16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात 14 श्री सदस्यांचा निष्पाप बळी गेल्यानंतर अद्यापही कोणावर कारवाई करण्यात आलेली नाहीये। श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना का मत द्यायचं असा थेट सवाल आम आदमी पार्टीने उपस्थित केलाय। या सोहळ्याच्या आयोजनात महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा देखील हात असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं असताना लोकसभेवर अशा उमेदवाराला का निवडून द्यायचा असा सवाल देखील आम आदमी पार्टीने उपस्थित केलाय। आपच्या वतीने आज ठाण्यात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। पाहूयात। माझं नाव धनंजय रामकृष्ण शिंदे, मी आम आदमी पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे। आपल्याला कल्पना आहे की 5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो वादळी वारा सुटलेला त्याच्यात घाटकोपर येथे एक मोठा अनधिकृत होर्डिंग पडून त्याच्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ 18 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक इंजर्ड झालेले आहेत, जखमी झालेले आहेत। तर ही घटना झाल्यानंतर 48 तासानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री या सगळ्यांनी घाटकोपरमध्येच एक मोठा रोड शो केला आणि ही घटना जिथे घडली तिथून एक साधारणपणे 10 मिनिटाच्या अंतरावरनं त्यांनी त्यांचा रोड शो केला। परंतु सर्वसामान्य मुंबईकर, सर्वसामान्य जनता जी मृत्युमुखी पडली त्यांच्याबद्दल त्यांना काहीच संवेदना उरलेल्या नाहीयेत का? आणि हे वारंवार होत आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र भूषण हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। 16 एप्रिल 2023 रोजी जो पुरस्कार वितरण सोहळा सर्वसामान्यपणे एक छोट्या बंदिस्त हॉलमध्ये केला जातो, तो अमित शहांना प्रभावित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील मोठ्या मैदानामध्ये खूप मोठी पब्लिसिटी करून जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांना बोलवलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्यांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, टॉयलेटची व्यवस्था नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 42 अंश सेल्सिअस तापमान असताना देखील साधा मंडप पण नव्हता। आणि म्हणून सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत लोक वैशाखाच्या उन्हामध्ये बसले आणि अक्षरशः ह्या गैरसोयीमुळे, सरकारच्या पूर्णपणे घोडचुकीमुळे 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्याबरोबर शेकडो जणांचा जखमी सुद्धा झाले। ह्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली, पण त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे सहकारी आहेत आणि आपले ठाण्याचे जे आत्ता लोकसभेचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के, ते सुद्धा ह्या कोऑर्डिनेशन प्रक्रियेमध्ये होते। या संदर्भात आम आदमी पक्ष गेल्या वर्षभरापासून आपण पनवेल कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे। 156(3) खाली या संपूर्ण घटनेची चौकशी करून आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि लोक एवढी मरून सुद्धा यांच्या संवेदना किती बोथट झालेल्या आहेत। आयोजक जर ठाण्यातनं उमेदवारीसाठी उभे राहतात आणि असा निर्ढवलेला माणूस ज्याला जनतेबद्दल काहीच संवेदना उरलेल्या नाहीयेत, अशा माणसाला आपण लोकसभेवरती निवडून द्यायचं का? हा या निमित्ताने मी सर्व बांधवांना प्रश्न करतोय। आम आदमी पक्ष कोर्टात गेलेली आहे। या 2 आठवड्यापूर्वी आम्हाला कोर्टाने सांगितलं पुढची तारीख दिलेली आहे 26 जून आणि त्या दिवशी निकाल अपेक्षित आहे। ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, ॲडव्होकेट जयसिंग शेरे हे आमचे वकील आहेत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व या श्री सदस्यांना, त्यांच्या आत्म्यांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम आम्ही करू। परंतु या निमित्ताने संधी साधू शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा 4 दिवसाच्या घटनेमुळे सुद्धा पुन्हा एकदा राक्षसी चेहरा, विकृत चेहरा, असंवेदनशील चेहरा पुढे आला असल्यामुळे या 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे, आमचं स्पष्ट मत आहे, आम्ही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, अशा राक्षसी मनोवृत्तीच्या, सैतानी मनोवृत्तीच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षाला अजिबात मत द्यायचं नाहीये। तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला तळहाताच्या फोडासारखा जपणाऱ्या माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कोविडचं मॅनेजमेंट केलं आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं, अशा इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मत जर दिलं तर येणाऱ्या काळात अशा दुर्घटना पहिली गोष्ट घडणार नाही आणि महाराष्ट्र धर्म निभावायचं काम, महाराष्ट्राचं संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम हे होऊ शकेल। आणि म्हणून या संधी साधू लोकांना
20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सपशील पाडायचं आहे, असं या निमित्ताने मी आवाहन करतोय.